हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे. मी वैशाली तुमच्यासाठी घेऊन आली आहे ट्रू ब्युटी ऑफ लवचा पुढचा भाग. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव भाग 82. शंतनू नकळत इतक्या दिवसांनी भेटलेल्या मीराच्यात हरवू लागलेला. तिच्यात हरवतच त्याने तिला सोफ्यावर आणलं आणि तो आणखी वाहवत चाललेला पाहून मीरा भानावर आली. शंतनू, शंतनू, अरे काय करतोयस? ही वेळ नाहीये. ती त्याला थांबवत म्हणाली. मला नाही माहीत, म्हणत तो पुन्हा सुरू होणार. अरे थांब. अरे असं काय करतोयस? बिचारा सिद्ध एकटाच बाहेर थांबलाय. ओह, तो सिद्ध अजून हे आहेच का आपल्यात? सिद्धार्थचं नाव निघालं तसा तो चिडचिडत तोंड वाकडं करतच बाजूला झाला. तशी ती त्याच्या गालाला हात लावून त्याचा चेहरा तिच्याकडे वळवत शांतपणे त्याला म्हणाली, शंतनू, असं काय करतो आहेस? अरे तू चिडू नकोस ना प्लीज. तू मान्य कर ना, त्याच्यामुळे माझं लग्न थांबू शकलंय. मी तुझ्यासाठी थांबू शकले. काही झालं तरीही हीच फॅक्ट आहे ना. तो नसता तर बाबांनी माझं लग्न कोणाशीही लावून दिलं असतं, अगदी कोणाशीही. आणि तसं झालं असतं तर तुला माहिती आहे मग किती अवघड झालं असतं. तुला माहित नाही, तो चान्सच शोधत होता तुझ्याशी लग्न करायला. मी आलो नसतो ना तर मला वाटतं असं काही नाहीये. हो, मला मान्य आहे, त्याला माझ्याबद्दल फिलिंग आहेत, पण मला असायला हव्यात ना. आणि कोणावर प्रेम असूनही ती व्यक्ती मिळणार नाही तरीही तो बिचारा आपली मदत करतोय. त्याला काय पडलीये हे सगळं करण्याची? सांग ना. आत्ता सुद्धा आम्ही घरी पोहोचलो होतो पार्टीमधून, ते की मला तुला भेटल्याशिवाय राहावत नव्हतं, म्हणून मी त्याला बोलले मला घेऊन चल तुझ्याकडे, तर तो लगेचच घेऊन आला मला इथे. काय गरज होती त्याला? बाबांनाही खोटं बोलून आम्ही इथं आलोय. शंतनू, ठीक आहे मग जा तू, तुला उशीर होत असेल नाही. तो आताही तिच्याकडे न पाहता थोडा नाराजीनेच म्हणाला, तू पार्टीतून डिनर न करताच निघून गेलास. मला किती वाईट वाटलं माहितीये. त्यासाठी मी इथवर आले तुला भेटायला, आणि तू मला साधं जेवलीस का असंही विचारत नाहीयेस. मग त्याच्यासोबत डान्स करायची गरज होतीच का? कारण ना तू जळकोयस एक नंबरचा, हे मला माहितीये, म्हणून केला मी म्हणणार आहे ते आहे. आणि आता तर ना चिडकू पण झालायस तू. मीरा, तो तिच्यावर चिडून म्हणाला आणि तिच्याकडे पाहतो तर ती मात्र मिश्किलपणे हसत होती. हे पाहून त्याचा राग मात्र जाऊन त्यालाही हसूच आलं. हा असा आवडतोस तू मला हसताना. असंच राहणारे शंतनू, ती बारीक तोंड करून म्हणाली. बर, म्हणजे तू जेवली नाहीस अजून? मीही नाही जेवलोय. वेट, मी ऑर्डर करतो काहीतरी पटकन. मग मी त्यालाही बोलावू ना आत? तिच्या अशा विचारण्यावर त्याचं एक्सप्रेशन पुन्हा बदललं. अरे असं रे काय करतोस तू शंतनू? बिचारा बाहेर उभा आहे कधीचा. आणि आधी सांग, तू आता कधी माझ्या बाबांना येऊन भेटतोयस? बाबा खूप मागे लागलेत शंतनू. एकट्या सिद्धार्थने हे सगळं कसं बसत थोपवून धरलंय. त्याच्या आईबाबांचंही तो बोलणं खातोय आणि माझे आईबाबा त्याच्या आईबाबांच्या मागे लागलेत. कळतंय का? सो तुला येऊन लवकर भेटावं लागेल हा शंतनू. ती असं काही बोलली आणि क्षणभर शंतनूला भीतीच वाटून गेली. हे मीरा, आय एम सॉरी. का सॉरी का बोलतोयस तू? अगं काय, मी इतक्यात तुझ्या बाबांना नाही भेटू शकत आहे. अगं अजून कशातच काही नाही आहे. तिकडं शिकायला गेलो त्यामुळे सिंगिंगच्या करिअरची वाट लागली आणि जॉब मला करायचा नाही आहे. आता अनेक म्युझिक डायरेक्टरना भेटतोय पण मला कामही नाही मिळत आहे. अशा परिस्थितीत तू सांग, मी तुझ्या बाबांना येऊन भेटलो तर ते तयार होतील का आपल्या लग्नाला? अरे बापरे, मग रे? म्हणजे शंतनू, तुला कळतंय का? अजूनही सिद्धार्थचीच मदत घ्यावी लागेल आणि तू त्याच्याशी एखाद्या दुश्मनासारखा वागतोयस. हे चूक आहे रे. आता तरी शहाण्यासारखा विचार कर. विसर ना मनातली ती अडी. आपल्याला गरज असते तेव्हा आपण थोडं नमतं घ्यावं शंतनू. अरे यार,
हे तर खूप टेन्शनवाली गोष्ट आहे. ती मनातली भीती बोलून दाखवत म्हणाली, बरं बघू काय करायचं. जा तू त्याला बोलाव, मी काहीतरी ऑर्डर करतो. ओके आलेच मी, म्हणत ती उठली. शंतनूने सांगितलेलं ऐकून थोडं मीराचं मन नाराजच झालेलं. अशा परिस्थितीत तो येऊन भेटला तरी बाबा तयार होतील ही खात्री नव्हतीच. ती त्याच विचारात बाहेर आली. सिद्धनं कानात हेडफोन्स घातलेले आणि गेटच्या बाहेर इकडे तिकडे फिरत मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणं ऐकत होता. सो दर्द है सो राहते सब मिला दिल नशी एक तू ही नहीं. खाली पडलेल्या रिकाम्या कोल्ड्रिंक्सच्या कॅनला त्याने अस्वस्थतेत पायाने जोरात उडवलं, जो दूर कुठंतरी जाऊन पडला आणि त्याचे डोळे पाण्यानेच भरले. जी गेली कित्येक वर्षापासून आजूबाजूला होती. खोटंच का सही, पण तिच्याशी लग्न होणार होतं. साधं एखाद्या मांजराच्या पिल्लाला जरी घरी आणलं तरीही त्याच्यावर जीव जडतो. मग ती तर जिवंत माणूस, पण तिला आपल्याबद्दल काही फिलिंग्जच नाही तर सगळंच कसं अर्थहीन. तिच्या मनात फक्त शंतनू आहे. शंतनू, अ लकीएस्ट पर्सन. समोर लक्ष गेलं तर नेमकीच मीरा त्याला गेटमधून बाहेर येताना दिसली. सो रास्ते पर तेरी राह नहीं. त्याने पटकन त्याची नजर वळवली आणि डोळे मिटले, कारण डोळ्यात आलेलं पाणी तो तिला दाखवू शकत नव्हता ना त्याचा काही उपयोग होणार होता. आणि मगच कानातले हेडफोन्स काढून तो तिच्याकडे वळला. ए सिद्ध, चल नात, तो काहीतरी मागवतोय तर मग खाऊनच जाऊ. आपण जेवलोय कुठं? ओ, म्हणजे झालं तुमच्यात सगळं सॉल्व? तर ग्रेट. तो आतली वेदना लपवत हसत म्हणाला. हो, पण सिद्ध, तरीही एक प्रॉब्लेम आहे. तो इतक्यात बाबांना भेटू शकत नाहीये. का? आता काय झालं? त्याला सिंगिंगमध्ये करिअर करायचंय आणि सध्या त्याच्याकडे कसलंच काम नाहीये. ओ, म्हणजे तुला अजून थांबावं लागणार आहे. मीरा, आता बाबांना आपण काय सांगून आलोय विसरलीस का? सॉरी, मी नाही करणार आहे आता तुमची कसलीही मदत. खूप झालं, आता आलाय ना तो, मग करू दे मॅनेज त्याला कसं करायचं तसं. सिद्ध, असं का बोलतोयस तू? यार मीरा, मी का मध्ये पिसू? मी गेले 4-5 वर्ष कसं सगळं थांबवलं ना ते मला माहिती आहे. आणि इतकं करून सुद्धा त्याला त्याचं काहीच नाही. हवं असतं तर मी कधीच लग्न करून रिकामा झालो असतो तुझ्याशी, पण मी तसं नाही केलंय. आय नो, मला माहिती नाहीये का हे, पण तू असं अचानक हायपर का झालायस? मीरा, केवळ आमच्या मैत्रीसाठी मी असं काही वागलो नाही. आय नो, आम्हा बॉईजमध्ये असतो पॉझिटिव्हनेस, कधी काळी मीही दाखवला होताच की तो, पण सध्याची परिस्थिती त्याला करून घ्यायचीच नाहीये. हो, पण अरे मी बोलले त्याच्याशी, समजावलंय त्याला, पण मी आता थकलोय मीरा. माझा काहीही फायदा नसताना मी तुमच्या दोघांची मदत करतोय आणि तुला माहितीये आताही तो एक्सेप्ट करेल आणि थोड्या दिवसांनी पुन्हा तसाच वागेल माझ्याशी. अरे असं काही नाहीये सिद्ध, मी बोललो नाहीये तुला मीरा. त्या दिवशी मी त्याला भेटायला घरी आलो होतो, तुझ्याकडे घेऊन येणार होतो त्याला, तर लिटरली हाकलून दिलं त्याने मला घरातून. आणि तू काय म्हणालीस आता मला घरात चल त्याच्या? मी नाही हा येणार आहे आता. सिद्ध यार, तुमच्या दोघांना समजावून मला वेळ लागेल आता. असं रे काय करताय तुम्ही? चल ना आत, मी म्हणते म्हणून तरी चल. तू म्हणतेस म्हणून मी काहीही करणार नाहीये हा मीरा. त्याने माझा अपमान केला, मी नाही येणार आता त्याच्या घरात. ए सिद्ध, जास्त शहाणपणा करू नकोस, चल आत. मागून शंतनू आवाज देत बाहेर आला. पाहिलं अजूनही कशी उर्मट भाषा आहे त्याची. शंतनू, काय हे? त्याला हक्कलंस तू घरातून? मीराने शंतनूकडे पाहत जाब विचारल्यासारखं विचारलं. अगं मी चिडलो होतो, तुझ्यावर पण तर चिडलोच होतो. आय एम सॉरी, तो बारीक आवाजात बोलला. बघ आता तो तुला सॉरीही म्हणतोय. चल लवकर, पुन्हा लेट होईल आपल्याला. मीरा समजावत होती. सॉरीने काय होतं? ते काही नाही,
खरं तर आता ना मी घरी निघून गेलो असतो, पण फक्त तुझ्यासाठी थांबलोय. कारण माझ्या जबाबदारीवर आणलंय तुला आणि माझ्यासोबत पाठवले तुझ्या बाबांनी. सिद्ध, आता डोक्यात जाऊ नकोस. आय नो तू मुद्दाम करतोय सगळं, शंतनू म्हणाला. तुला काय समजायचं ते समज. आणि हो, आता तुम्ही दोघांनीही लक्षात घ्यायचं, मी आता तुमची कसलीही मदत करणार नाहीये. झालं हे बस झालं. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, मला काही हौस नाही. तिच्या बाबांना कसं समजावायचं ते ह्याला पाहू दे, कसं पाहायचंय तसं. माझा काही संबंध नाही. मी उद्या जाऊन त्यांना सांगतो की माझं तुमच्या मुलीवर प्रेम नाहीये. तुम्हाला दुसरा कोणी मुलगा मिळत असेल तर त्याच्याशी लग्न लावून टाका. सिद्ध, मीरा दुःखी होऊन त्याला म्हणाली. सिद्ध, आता तू गेलास. शंतनू मात्र त्याच्या अंगावर धावला आणि बघता बघता दोघांची झटापटी पुन्हा चालू झाली होती. दोघही एकमेकांना मारत होते. सिद्ध, शंतनू, तुम्ही दोघं मॅड झालाय का? अरे यार, वेळ काय 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 ते तर पहा. सिद्ध, शंतनू, ठीक आहे, तुम्ही बसा भांडत, मी चालले. ती गेटकडे निघाली आणि नेमकीच ऑर्डर घेऊन माणूस आला. शंतनू, अरे ऑर्डर आली आहे जेवणाची, घे ना तू मीरा, मला ह्याला पाहू दे आधी. तो तसाच भांडता भांडता म्हणाला. तिच्या हातात एव्हाना ती ऑर्डर देऊन डिलिव्हरी बॉय निघूनही गेला होता. बोल, करणार आहेस मदत का अजूनही शहाणपणा करणार आहेस? शंतनू सिद्धला म्हणत होता. अजिबात नाही. नाही म्हणजे नाही. आणि मी का करू? कोण आहे मी म्हणून तुझी मदत करू? आणि करूनच्या करून वर तू काय म्हणणार की मी चान्स पाहतोय? सिरियसली, मी जाते आता. तुम्ही बसा भांडत आणि भांडून थकला की खाऊन घ्या, बाय. म्हणत मीरा तिची पर्स आणायला आत निघून गेली. सिद्ध, बस झालं, ती खरंच जाईल. आय एम सॉरी यार, सॉरी बोलतोय ना आता, शंतनू म्हणाला. फील इट. आता कळतंय तुला माझी किती गरज आहे. सो माझ्याशी पंगा नाही घ्यायचा शंतनू. आधी सिच्युएशन बघतो आणि मग डिसाईड कर. मागही अशीच सिच्युएशन होती म्हणून मी लग्नाला होकार दिलेला, तुला हर्ट करायचं म्हणून नाही, सिद्ध शंतनूला म्हणत होता. ओके, नाव आय गॉट इट, मीरानं सांगितलंय, शंतनू म्हणाला. अरे ती खरंच गेली. ए मीरा, थांब, जाऊ नकोस. तेवढ्यातून मीराला गेट बाहेर जाताना त्यानं पाहिलं. मग मात्र त्याने तिला हाक मारली आणि दोघंही तिच्या मागे धावले. शंतनूही तिला हाक मारत होता. आता दोघांनीही धावतच जाऊन तिला रोडवर जाऊन गाठलं. ए मीरा, मॅड झालीयस का? रात्रीची वेळ आहे अशी, एकटी रोडवर काही गरज आहे का? मग तुम्ही बसा ना भांडत, घरी जायला वेळ होतोय, माहित नाहीये का तुला सिद्ध? बाबा लवकर या बोललेत. अगं मग ह्यालाही समजणं गरजेचं होतं की आत्ताची परिस्थिती काय आहे, नाहीतर 4 दिवसांनी पुन्हा तो असाच वागेल. मग तुमचं झालंय का आता? ए मीरा, सॉरी ना, चिडचिड नको ना करूस, चल खाऊन घेऊ. शंतनू तिला जवळ घेत तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करू लागला. आपण रोडवर आहोत, जरा लक्षात ठेवा, म्हणत सिद्धने दोघांना पाठ केली आणि मनातली सल घेऊन तो शंतनूच्या घराच्या दिशेने पावले टाकू लागला. शंतनू ही बाजूला होऊन मीराच्या हाताला पकडून तिला घेऊन जात होता. पण किंचित चिडलेली ती त्याचा हात झटकत होती आणि शंतनू तिला मनवायचा प्रयत्न करत होता. आजचा पार्ट इथंच संपलाय. बघूया आता शंतनू मीराच्या बाबांना म्हणू शकतोय का? सिद्धार्थने तर हात वर केलेत. बघूया पुढं काय होतंय. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.